परभणी जिल्ह्यातला सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व शिवसैनिक आज जरी हे गेले तरी एकही कार्यकर्ता शिवसेना सोडून कुठेही गेलेला नाही आणि जाणारही नाही। आम्ही उद्धव साहेबांच्या आदेशानं इतकं पेटून उठलेलो आहोत। माननीय राहुल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना की आम्ही चारही विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच आहे, तेव्हा स्वस्त बसणार आहे परभणी जिल्ह्यात शिवसेना। शिवसैनिक हा एक उद्धव साहेबांचा आदेश चालत असतो। असे कित्येक लोक आले, कित्येक गेले, ह्यांना पुन्हा कधी गुलाम सुद्धा लागणार नाही। आणि परभणी जिल्ह्याचा इतिहास आहे, जे लोक शिवसेनेला बदनाम होऊन गेले, ज्यांनी शिवसेना सोडली, त्या लोकांना पुन्हा कधीही गुलाम लागला नाही। येणाऱ्या काळामध्ये चारी मला आमदार पाहिजे म्हणून असा शब्द दिलेला कार्यकर्त्यांना। हे शिवसैनिक चोखानं काम करतील। परभणी लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकल आणि चारही विधानसभेवर माननीय राहुल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करून आम्ही चारही विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकण्याचं काम करणार आहोत। अहो, आम्ही काय धडा शिकवणार? परभणी जिल्ह्यातली जनताच खासदार साहेबांना धडा शिकवेल। जे शिवसेना सोडून गेले त्यांचा धडा परभणी जिल्ह्यातली जनता दाखवतच असते। बोधने साहेबांसारख्या अनेक माणसांच्या जाचाला वैतागून गेलेले होते। गेल्यामुळं बोधने साहेब कामाला लागले, पेटून उठलेले आहेत। बोधने साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते, त्यांची जी संघटना होती ती कामाला लागलेली आहे। शिवसेनेचा याला निश्चित फायदा होणार आहे आणि शिवसेना त्या सर्व कार्यकर्त्याला त्यांच्या कामानुसार न्याय देण्याचं काम करेल आणि आम्ही पक्षामध्ये दोन्ही जिल्हा प्रमुख म्हणून त्यांचं कामाचं निश्चित मोजमाप करून त्यांना न्याय देण्याचं काम करू। असेल की उद्धव साहेब फिरत नाही असं म्हणत असताना उद्धव साहेबांनी सांगितलं, मागच्याच 2-4 महिन्यापूर्वी उद्धव साहेब आपल्या परभणी जिल्ह्यात येऊन गेले होते। मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे, मी जिल्हा प्रमुख होतो। आपल्या इकडले पिंगळी असेल, ताडबोरगाव असेल आणि ढेंगळी पिंपळगाव या गावात प्रत्यक्ष जाऊन त्यांनी दुष्काळ म्हणजे जे ओला दुष्काळ पडला होता त्याची पाहणी केली होती। शेतकऱ्यांना जाऊन प्रत्यक्ष त्यांचं जे वेदना आहेत, त्यांच्या व्यथा आहेत त्या त्यांनी ऐकून घेतल्या होत्या आणि त्याचंच फलित म्हणून एक उद्धव साहेबाबद्दल सर्व महाराष्ट्रातील शेतकरी जो आहे तो शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित झालेला आहे आणि एकमेव आशास्थान जर शेतकऱ्यांचं कोणतं असेल तर उद्धव साहेब आहेत। त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती सरसगट सर्व शेतकऱ्यांना केवळ एका थंबवर केली होती आणि म्हणून शेतकऱ्यांची आशा आज उद्धव साहेब आहेत। आणि निश्चित उद्धव साहेबांनी जे आशावाद व्यक्त केला आहे की परभणी जिल्ह्यातले चारही आमदार खासदार शिवसेनेचे असतील, एवढंच नाही तर येणारी महाराष्ट्रातली सत्ता सुद्धा ही शिवसेनेची असेल हे त्यांनी आज सांगितलंय। आणि निश्चित भविष्यामध्ये जनमानसाची भावना जर आपण बघितली तर हे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। याच दिवशी आज पाथरीचे आता नवनिर्वाचित जे आमदार झाले त्यांनी पाथरी शहरामध्ये या संदर्भात काय अधिक माहिती? आता वास्तविक तुम्ही जे प्रश्न उपस्थित केला आहे असतंय, कारण चबुतरा बांधूनही जवळपास 2-3 महिने होऊन गेलेले आणि पुतळा येऊन सुद्धा जवळपास 1 महिना होऊन गेला होता। पण आज जाणून बुजून त्यांचा असा समज होता की जर आपण ह्या पुतळ्याचं उभारणी या ठिकाणी सभेला जाणार नाही, उद्धव साहेबांची सभा मेळावा त्या ठिकाणी कुठेतरी फ्लॉप होईल असं त्यांना वाटलं होतं। पण त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळाले। तुम्ही बघितलं असेल जवळपास 35 गाड्या या ठिकाणी आजच्या या मेळाव्यासाठी आल्यात आणि अतिशय उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात पुतळ्यासमोरून त्या ठिकाणून वाजत गाजत आमच्या एकामागे एक गाड्या या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी दाखवून दिलं की आधी शिवाजी महाराज आम्हाला प्रिय आहेत, आम्ही शिवाजी महाराजांना नतमस्तक आहेत त्यांच्या पुढं। शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत, परंतु जाणून बुजून खोडा घालण्याचा जो प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडला। आम्ही सुद्धा शिवाजी महाराजांना मानतो, आमची सुद्धा आस्था शिवाजी महाराजांबद्दल आहे। पुतळा उभारला चांगली गोष्ट होती, पण त्याचा योग्य मुहूर्तावर योग्य वेळी त्यांनी केला असतं। केवळ असं कपट मनात ठेवून ते शिवाजी महाराजालाही पटलं नसेल असं आम्हाला रास्त वाटतं। आता उद्धव साहेबाला माहिती परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। इथल्या प्रत्येक
सैनिकाच्या मनात बाळासाहेबांचे विचार अतिशय खोलवर रुजलेले आहेत आणि आतापर्यंत परभणीचा इतिहास आहे. ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्याला मातीत गाडण्याचं काम या परभणीतल्या शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि आज उद्धव साहेबांनी त्याच्यावर फुंकर मारण्याचं काम केलं आणि माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. जे एक मन प्रचलित झालेली जगात जर्मनी आणि भारतात परभणी, तर परभणीचा इतिहास पुन्हा नव्यानं लिहिण्याची वेळ आली अशा प्रकारचा संदेश उद्धव साहेबांनी दिला आणि भविष्यात मला या परभणी जिल्ह्यातले 4ही आमदार हे शिवसेनेचे आणि खासदार शिवसेनेचा तुम्ही द्या अशा प्रकारचं आव्हान उद्धव साहेबांनी सैनिकांना केलेले आणि त्यांचे हे विचार ऐकून विशेषतः संजय राऊत साहेबांचे विचार ऐकून आमचा सैनिक अतिशय पेटून उठलाय. आजची गर्दी बघितली असेल, या सभागृहाची जी क्षमता होती ती कमी असतानाही खूप मोठ्या प्रमाणावर लोक स्वखुशीनं आणि स्वखर्चाने या ठिकाणी आले. याचं कारणच हे आहे की लोकांच्या मनात अतिशय या गद्दारीच्या विरोधात रोष आहे आणि या गद्दारांना गाडल्याशिवाय आता शिवसैनिक परभणी जिल्ह्यातला स्वस्थ बसणार नाही आणि मला निश्चित खात्री आज उद्धव साहेबांनी या ठिकाणी येऊन या सैनिकांचा आत्मविश्वास वाढवलेला आहे, त्यांना एक नैतिक बळ दिलंय आणि राहुल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात या शिवसेनेची वाटचाल परभणी जिल्ह्यात पूर्वीपेक्षाही जास्त जोमानं आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही.